पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषी विषयक सल्ला। मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक जिल्हे पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी खरीप सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका इत्यादी पिकांच्या सुधारित वाणांची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी। मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम घाट क्षेत्रातील भात व नागली पिकाची गादी वाफ्यावरील पेरणी पूर्ण करावी। मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागात भाजीपाला रोपांची म्हणजेच मिरची, टोमॅटो, वांगी इत्यादीची पुनर्लागवड करावी। भात रोपे 15 दिवसांची झाली असल्यास रोपवाटिकेमधील तण काढावे। रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी युरिया या नत्रयुक्त खताचा प्रति गुंठ्यास 1 किलो याप्रमाणे वापर करावा। पावसाचा अंदाज घेऊन भुईमूग लागवडीसाठी शेताच्या पूर्वतयारीची कामे हाती घ्यावीत। त्यासाठी जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी व शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं। कोकण गौरव व ट्रॉम्बे कोकण, टपोरा तसंच TG 26, TG 24, TPG 41 या जातींची निवड करावी। प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणं वापरावं। मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थायरम 3 ग्रॅम किलो या प्रमाणात चोळावं। खरीप पिके पेरणी करता भारी जमिनीसाठी कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन, मध्यम जमिनीसाठी सूर्यफूल, बाजरी, सोयाबीन, ज्वारी तसेच हलक्या जमिनीसाठी बाजरी, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पेरणी करावी। पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जीवाणू संवर्धनाची 10 किलोस 250 ग्राम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी। सध्याच्या ढगाळ, पावसाळी व दमट वातावरणात बाह्य परोपजीवी उदाहरणार्थ माशा, पिसवा, डास यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यासाठी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बुटॉक्स, इक्टोमिन या औषधांची जनावरांच्या अंगावर तसंच गोठ्यात फवारणी करावी। गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी कडुनिंब, सीताफळ यासारख्या पाल्याची धुरी करावी। मागील हंगामात कापसाचं पीक घेतलेल्या जमिनीवर पुन्हा कापसाची लागवड करू नये। पिकांची योग्य फेरपालट करावी। कोरडवाहू क्षेत्रामध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकांनंतर कापूस अशी फेरपालट करावी। तुरीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित वाणांची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोरडवाहू लागवडीसाठी BDN 2, BDN 708, अमोल, BDN 711 या वाणांची निवड करावी। तर बागायती लागवडीसाठी BSMR 853, BSMR 736 या वाणांची निवड करावी। मका लागवडीसाठी लवकर तयार होणारं वाण जसे की पारस, अरुण, किरण, सूर्या, मध्यम कालावधीत तयार होणारं वाण नवज्योती, मांजरा, DMH 107, KH 9451, MHH उशिरा तयार होणारं वाण प्रभात, करवीर, डेक्कन 103, JK 2492, बायो 9381, राजर्षी, महाराजा या वाणांची निवड करावी। सद्यस्थितीत केळीची मृगबाग ही निसवणीची अवस्था पूर्ण होऊन घडपक्वतेच्या अवस्थेत आहे। पाऊस व वाऱ्यामुळे केळीचं झाड कोलमडू नये म्हणून झाडास काठीचा आधार द्यावा। द्राक्ष बागेत खरड छाटणीच्या 30 दिवसानंतर 35.5 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे। त्याचसोबत शिफारशीप्रमाणे झिंक व बोरॉन 20 ते 40 दिवसांच्या कालावधीत दिल्यास फुटींची वाढ चांगली होते। खरीप भाजीपाला पिकांची रोपं तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बियाणं पेरावं। निशिगंध या फुल पिकांची लागवड करावी। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।